नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी एक मोठा अपघात झाला होता। हे ठिकाण आहे सातारा पंढरपूर रोड। 2 तासापूर्वी या ठिकाणी आया बहिणीच्या किंचाळ्या ऐकू येत होत्या। रक्ताच्या थारोळ्यात पडलेली माणसं होती। गाडीचा चेंदामेंदा झाला होता। बघ्यांची गर्दी होती आणि हा अपघात नसून हा सरकारने केलेला खून होता। सरकारने केलेला खून का म्हणतोय? कारण या ठिकाणी गेल्या 8-9 वर्षापासून रस्त्याची दुरावस्था आहे। रस्त्याचं काम झालेलं नाही। इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, इथल्या पत्रकारांनी अनेक वेळा आवाज उठवला, राजकीय पुढाऱ्यांनी आवाज उठवला, परंतु हा रस्ता अद्याप झाला नाही। त्यामुळं या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत। या ठिकाणी जी घरं आहेत, तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय, त्या घरातले नागरिक सकाळी या ठिकाणी आले होते। त्यांनी आक्रमक त्यांच्या भावना व्यक्त केल्या। जर त्या दिवसाला 2-3 होते ते 4-5 दिवसाला त्यावरची कुंड दशा आली ह्याला कोणता टाकलं नाही, फक्त हीच पोरी। नाही ती पलटी ऑटोमॅटिक गाडी सुद्धा वरून अशी फिरत होती। येऊ ना म्हणे गाडी अशा म्हणून ह्या रानात येते त्या लेकरा बाळाला आमच्या आहे का नाही बिहाय एखादं घर उद्ध्वस्त होईल लेकरं बाळ आहे ती, आमचं घर आपलं कळत नाही का त्या या ठिकाणी दर 1-2 तासाला एखादी गाडी पडते। असा एखादा भयंकर मोठा अपघात झाला तर त्यामध्ये अनेकांचे बळी देखील जात आहेत। जवळजवळ 200 ते 300 अपघात या ठिकाणी झालेत आणि 20 ते 30 जणांचे बळी गेलेत। काय जीव आहे ते जीव गेलेले नोंद सुद्धा नाही मसवड पोलीस स्टेशनला। इतकं भयंकर या ठिकाणी सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातलं। सातारा जिल्ह्यात 5 मंत्री आहेत, त्यातले एक उपमुख्यमंत्री आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवेंद्रराजे भोसले, मकरंदाबा पाटील, नामदार जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, हे सातारा जिल्ह्यातले 5 मंत्री आहेत। आणि या 5 मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। हे दुर्दैव आहे या जिल्ह्याचं, या भागाचं, या मानदेशाचं। खरं तर आज या परिस्थितीवर नागरिक संतप्त झाले आहेत। आज संध्याकाळी 4 वाजता मसवड पोलीस स्टेशन येथे या संबंधित विभागावर, संबंधित कंपनीवर मानवहानीचा गुन्हा दाखल व्हावा, त्यांच्यावर कारवाई व्हावी, काम लवकरात लवकर व्हावं। तुम्ही बघता ही परिस्थिती कशी आहे, सगळा धुरळा उडतोय। आणि तुम्ही आता इकडे बघा, इकडे दाखवा, हा धुरळा आणि हा जो खालचा रस्ता आहे, हे पूर्णपणे वरून येणारी गाडी ह्या ढिगावरती जाते। नवीन माणूस इथे 100% फसतोय आणि आउट ऑफ स्टेट असेल गाडी किंवा पहिल्यांदाच या रस्त्यावरून येणारा माणूस असेल तर 100% त्यांचा अपघात होते। तर आज संध्याकाळी मसवड पोलीस स्टेशन येथे इथले सगळे नागरिक जमणार आहेत, पत्रकार जमणार आहेत, समाजसेवक जमणार आहेत आणि या कंपनीवर मानवहानीचा गुन्हा दाखल व्हावा अशी इथं मागणी होत आहे। आता बघा, या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आली, पोलीस आले, कारवाई, पंचनामा झाला। म्हणजे हे प्रकार दररोज चालूच आहेत। ॲक्सिडेंट झाला की पोलीस येणार, पंचनामा करणार, जाणार, ॲम्ब्युलन्स येणार, त्याला मृत व्यक्तीला उचलणार, घेऊन जाणार, एक जखमीला उचलणार, घेऊन जाणार। हे असे प्रकार चालतात, परंतु याच्यावर कारवाई आजपर्यंत काय होत नाही। एका बाजूला हे सरकार शेतकऱ्यांना अनेक योजना जाहीर करते, कर्जमाफी करते, शेतकऱ्यांना सन्मान निधी देते, पण दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा जीव अशा प्रकारे हे सरकारच घेते। सरकार घेते म्हणजे त्यांनी जर काम केलं तर अशा प्रकारे जीव जाणार नाहीत। शेतकऱ्यांना एका बाजूला सन्मान द्यायचा आणि एका बाजूला त्यांचा जीव घ्यायचा, असा प्रकार सध्या आपण बघतोय। गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता झालेला नाही। अनेक लोक इथं लढतायत, पत्रकार बातम्या लावतायत, परंतु संबंधित विभागाला याची मुळीच दखल घेत नाहीत। इथले राजकीय पुढारी सुद्धा इकडे दुर्लक्ष करतात। आम्ही अनेक वेळा सगळ्यांना फोन करून सांगितलं की आता अधिवेशन सुरू होतं, तुम्ही लक्षवेधी मांडा, किंवा अनेक वेळा सांगितलं की इथं हा असा पहिला रस्ता तरी करून द्या, परंतु हे कोणतेही ठोस पाऊल अद्यापर्यंत उचललेलं नाही। बघूया, आता नागरिक संतप्त झालेत, पोलीस स्टेशनला आज संध्याकाळी जमणार आहेत। या कंपनीवरती मानवहानीचा गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांची मागणी होते। आता गेलेली माणसं काय माघार येणार नाहीत। म्हणजे 20 ते 30 जण इथं लोक मरलेले आहेत, अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत, पण इथून पुढे तरी रस्ता व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे, मागणी आहे, विनंती आहे।
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.